चला मैत्रिणींनो, आज आपण बनवूया सांडग्याची भाजी. सांडग्याची भाजी तर तुम्हाला माहित असेलच. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. आपलं भांड गरम करायला ठेवलेलं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे तेल. तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सांडगं टाकणार आहे आणि थोडं लालसर होईपर्यंत त्याला आपण फ्राय करणार आहे. लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. मस्त असं भाजून घेऊया. हळूहळू लालसर दिसत आहे. छानपैकी भाजून झालं की त्याला आपण बाहेर काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये. तेल आपण थोडे जास्तच टाकलेले आहे, कारण की त्याच तेलामध्ये आपल्याला नंतरला कांदा फ्राय करायचा आहे. कांदा टाकून घेतलाय बारीक चिरलेला. कांदा पण असा लालसर भाजून घ्यायचा आहे. छान भाजून घ्यायचा, म्हणजे त्याला वास येत नाही. कांदा भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये आपले जे काही मसाले असतात रोज टाकणारे ते टाकून घेऊया. हळद टाकले थोडी, आपले गावचा घाटी मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातले, थोडस मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये थोडी तुरीची डाळ घातलेली आहे. तुरीच्या डाळीने कालवणाला मस्त चव येते. छानपैकी असं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. भाजून घेतलेले सांडगं त्यामध्ये टाकून घेतले. परत एकत्र करूया सर्व. आणि थोडीशी धण्याची पावडर आपण याच्यामध्ये घातलेली आहे. थोडासा गरम मसाला घातलाय. सगळं परत एकजीव करूया मस्तपैकी. आणि आपल्याला जेवढा रस्सा आवडतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. पाणी घालू दे. नंतर त्याला छान उकळू आला की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक वाटलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे. उकळायला सुरुवात झाली बघा. शेंगदाण्याचं कूट घालून घेतले आपण. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त असं उकळ आलाय बघा. मस्त असा आपला कांदा हे बारीक मस्त असं आपलं कालवण सांडग्याचं झालेलं आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागतो. खाऊन बघा तुम्ही. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनेलला.